हॅलो गाईस. बघा, आज आपण काय करणार आहे, नंबर सिस्टमचा पार्ट 2 करणार आहे. ओके, ठीक आहे. हा प्रश्न माहिती आहे का कशावर विचारलेला आहे? युनिट डिजिट. ठीक आहे ना, म्हणजे एकक स्थान असतं ना, त्याला म्हणतात युनिट डिजिट. ठीक आहे. तर मी पहिला अगोदरचा कन्सेप्ट तुम्हाला समजावून सांगतो. ठीक आहे, की युनिट डिजिट म्हणजे होते काय बघा. जसं आपण 4 गुणिला 16 गुणिला 2 केलं. ठीक आहे. तर बघा, 4 चौक किती होते? ते होते 24. 4 किती होते? ते होते 24. हा ह्याच्या म्हणजे एवढ्यांचं माहिती आहे का युनिट डिजिट काय आला? तो आला 24. म्हणजे किती होणार? 4. आता काय करू आपण याला 4 दुनी काय करू? 8 करू. म्हणजे या तिघांचं युनिट डिजिट काय आला माहिती आहे का? शेवटी तो आला 8. ठीक आहे ना? अजून एक वेळा सांगतोय बघा. 4 गुणिला 3 गुणिला 7. जर याचा आपल्याला युनिट डिजिट विचारलाय, काय करू आपण? 4 तिया 12 हा शेवटचे घेऊ आणि 7 दुनी 14 म्हणजे शेवटचं युनिट डिजिट काय होईल? तो 4 येईल. ठीक आहे. चला आता प्लस मध्ये पण सांगून देतो की प्लस मध्ये कसं आहे ते. प्लस मध्ये इझीच आहे. बघा, 48 16 आणि 12 हे किती झालं? 8 आणि 6 आणि 2 8. 8 आणि 8 किती? 16. म्हणजे प्लस मध्ये युनिट कसं काढावं? डायरेक्ट इझी असतं, याच्यामध्ये काहीही टेन्शन नसते. ठीक आहे ना. डिवाइड मध्ये सांगून देतो बघा. 48, ठीक आहे ना, गुणिला 12 गुणिला किती आपण 6 घेऊन घेऊ. ठीक आहे. तर याचा युनिट डिजिट काय होईल बघा. तुम्ही याला गुणाकार करून पण काढू शकता किंवा डायरेक्ट डिवाइड करून पण काढू शकता. हा इझी जाईल. चला, हा झाला युनिट डिजिट. आता मी याच्यामध्ये सांगतोय बघा. इथे दिलं काय आहे? 7. ठीक आहे ना. आणि याचं किती दिलंय पॉवर? 7चं पॉवर दिलाय 25. ठीक आहे. नेहमी काही नाही करायचं, जेवढं पण इथे दिलं राहील. ठीक आहे. याच्या डोक्यावर जेवढं पण दिलं राहील याला नेहमी काय करायचं? 4ने डिवाइड करायचं. काय करायचं? नेहमी 4ने डिवाइड करायचं. ठीक आहे. आपण 25ला काय करू? 4ने डिवाइड करू. 4 सख किती होईल? हा होईल 24 भागीला किती? 1. हा जो आठवण ठेवा, जो शेषफल राहील ना, म्हणजे बाकीचे म्हणतो आपण त्याला, हे जे बाकी राहील ना, हे नेहमी काय करायचं? 25ला कापायचं. आणि बघा, हे असं होतं ना, 27 भागीला 25 होतं. तर याला आपण असं कापून टाकायचं. मग लिहायचं 27च्या डोक्यावर फक्त 1 लिहायचं आहे. म्हणजे आता 7ची पॉवर किती झाली? 1 आणि 7ची पॉवर 25. या दोघांचं मिनिंग काय होणार? सेमच असणार. कशामध्ये? युनिट डिजिटमध्ये. ओके. चला आता हे काढून घेऊ. म्हणजे 2चा पॉवर किती आहे? 7. सॉरी, 2चा सॉरी चुकलं माझ्याने. 7चं पॉवर किती आहे? 1. आणि 7चं पॉवर 1 म्हणजे काय होते? की 7 गुणिला 1. तर ते किती होऊन जाईल? 7 गुणिला 1 ते होऊन जाईल फक्त 7. म्हणजे आन्सर याचं काय होऊन जाईल? 7. आणि बघा, जर 7च्या डोक्यावर जर असं असतं, 2 पॉवर असतं, आपण काय केलं असतं? 7 गुणिला 7 म्हणजे किती होणार? 49. आणि मग याचं युनिट डिजिट काय होईल? 9. पण 7 गुणिला 1 केलं 7, तर त्याला डायरेक्ट किती आलं? 7. म्हणून याचा आन्सर काय असणार? तो असणार 7. ओके. चला नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ. हा पण प्रश्न मस्त आहे. 1083ला कोणत्या सर्वात लहान संख्येने किमान गुणल्यास तो एक पूर्ण वर्ग मिळेल? बघा, असं असेल ना, तर यानेच काय करायचं? पहिले याला डिवाइड करून बघायचं. 8 आणि 3 किती? 10. म्हणजे याला मी काय करतो? 3ने याला डिवाइड करून बघतो. कारण आठवण ठेवा, याच्यामध्ये एक ना एक वर्ग असेलच. ठीक आहे ना. बघा, इथे मी सांगतो. ए गुणिला ए असेल आणि एक बी असेल आणि इथे एक्स असेल. ठीक आहे. बरोबर म्हणजे काय झालं? हे 1083 बनते. ओके, 1083 बनणार. तर एक तर माहिती आहे का, याच्यामध्ये ऑलरेडी एक वर्ग असणार, एक संख्या निघणार. आणि या संख्येला कोणत्याने गुणाकार करायचं ते निघणार. पण बघा, ठीक आहे ना, हे कोणती संख्या निघणार ते आपण डिवाइड करून बघू. ठीक आहे. चला. 1000, एक मिनिट गाईज. एक कुठे गेलं बाबा? हा, 1083ला 3ने डिवाइड करायचं. आपण कितीने डिवाइड करायचं? याला 3ने डिवाइड करायचं. ठीक आहे. याला जर आपण 3ने जर डिवाइड केलं ना, तर बघा डायरेक्ट आन्सर किती येतो? ठीक आहे, मी डायरेक्टच सांगून देतो, कारण 361 येतो. सांगून देऊ का? कारण मी म्हटलं वेळ वाचण्यासाठी डायरेक्ट 361. आणि हा 361 माहिती आहे का? 90चा स्क्वेअर आहे. 361 काय झाला? 90चा स्क्वेअर आहे. म्हणजे हे 1083 आहे ना, 1083 हा माहिती आहे कसा बनला आहे? 361 इंटू 3 है ना. 361 इंटू 3 बनला आहे. आता बघा, याच्यामध्ये ऑलरेडी हा एक पूर्ण वर्ग आहे ना 361. हा एक बाकी आहे. आता याला माहिती आहे का कोणत्या तरी संख्येनं बनवायचं आहे की जो पूर्ण वर्ग बनला पाहिजे. आठवण ठेवा, याला आपला जर पूर्ण वर्ग बनवायचा आहे तर याला आपल्याला कशाने गुणावं लागेल? फक्त 3ने गुणावं लागेल. 4ने गुणेल तर होईल का? 12 होईल. 2ने होईल किती होईल? 6 होईल. 11 तिया 33 होईल. आणि 3 तिया किती होईल? 9. 3 गुणिला 3 इज इक्वल टू 9. ठीक आहे ना. हा प्रश्न नाही समजला तर मी पुन्हा एक वेळा सांगून देईल. ठीक आहे तुम्हाला. चला. चला, हा प्रश्न आहे, खूप इझी आहे. आपण
आपण डायरेक्ट पण काढू शकतो, माहिती आहे का तुम्हाला? पण माझ्या हिशोबाने करायची काही गरज नाही होईल. चला, मी तुम्हाला सांगून देतो. तुम्हाला एक गोष्ट सांगतो बघा, तुम्हाला ऑलरेडी कन्सेप्ट सांगतो मी. आणि पहिले तुम्हाला एक नोट सांगतो, ते नोट लिहून ठेवा की तुम्हाला बघा आठवण ठेवा. 2ची पॉवर 1 किती होते? 2. 2ची पॉवर 2 किती होते? ते होते 4. 2ची पॉवर 3 किती होते? 8. 2ची पॉवर 4 ती होते किती? 16. आणि 2ची पॉवर 5 ती किती होते? सांगा मला. ती होते 32. आठवण ठेवा, हे नेहमी तुम्हाला आठवण पाहिजे. ठीक आहे. चला, कमीत कमी 3चं पण आठवण पाहिजे तुम्हाला. बघा, एक मिनिट गाईस. 3ची पॉवर 1 होते 3. 3ची पॉवर 2 होते 9. आणि 3ची पॉवर 3 होते 27. आणि 3ची पॉवर 4 होते 81. ठीक आहे, हे तुम्हाला आठवण असायला पाहिजे. ओके. आणि एक जे सांगत आठवण ठेवा, पॉवर जे असते ना, पॉवर यांना किती असू दो, या पॉवर मध्ये माहिती आहे का, म्हणजे या पॉवर मध्ये म्हणा किंवा यांचे जे डिजिटल आहे, यांना नेहमी माहिती आहे का, जे बेसिक असतो ना, म्हणजे जे बेस असतो, त्यांनी नेहमी काय होते, डिवाइड असायलाच पाहिजे. आणि होणारच, कारण हे गुणीला बनलंय. बघा, मी याच्या मिनिंग सांगतो. बघा, 3ची पॉवर 1 म्हणजे याच्या मिनिंग होते 3ला 1 वेळा गुणायचं आहे. ते किती होऊन 3च येईल. हे एक मिनिट, हे 3च येणार. मग काय म्हटलंय? 3ची पॉवर 2. याचा मिनिंग काय होते? 3 गुणीला 3 है ना, म्हणजे 3ला किती वेळा गुणायचं आहे? 3, म्हणजे 3ला 2 वेळा. ह्याचे पॉवर म्हणजे 2 वेळा गुणायचं. हे किती होणार? 9. आणि 3 गुणीला 3 म्हणजे किती होते? 27. तर बघा, याच्यामध्ये माहिती आहे का, 3ने भाग जाणारच. या प्रश्नामध्ये तुम्हाला हेच कन्सेप्ट करायचं होतं. बघा, मी सांगतो कसं. बघा, काय म्हटलं या प्रश्नामध्ये, की जे पण असेल, मला माहित नाही त्यांची व्हॅल्यू काय येणार. तर त्याने काय म्हटलं, 5 आहे ना, याच्या डोक्यावर काहीही असो. बघा, 5च्या डोक्यावर काहीही असो, 5ने तर भाग जायला हवंच. कारण बघा, 5 गुणीला 2 केलं मी, तर 5 गुणीला 5 25 येणार. त्याच्यानंतर मग 5ची पॉवर 3 म्हणजे 5 गुणीला 5 किती होते? 125. तर बघा, सगळ्यामध्ये 5 हे तुम्हाला मिळेलच. मी पण तेच सांगतो की 5 ते मिळेलच. तर आठवण ठेवा, ऑप्शन मध्ये 5ने डिवाइड होणारा फक्त हा एकच ऑप्शन आहे. बाकी प्रश्नाला करायची गरज सुद्धा नव्हती. कळलं? ठीक आहे. चला, बघूया नेक्स्ट क्वेश्चन कडे. आणि याला सॉल्व माहिती आहे कसं करा? सॉल्वचं पण इझी आहे, काही नाही. बघा, ही माहिती आहे का, 4 आहे ना, याला इथून काय करून घ्या? मायनस करून घ्या. याला जर इथून आपण मायनस केलं, किती होऊन जाईल? ते 260 -4. तर हे माहिती आहे 256 होईल. हे माहिती आहे. किती पॉवर आठवण माहिती आहे का तुम्हाला? चला बघ, सांगतो मी. बघा, 4ची 1 पॉवर होते 4. 4ची 2 पॉवर होते 16. 4ची 3 पॉवर होते 64. 4ची चौथी पॉवर होते 128. आणि 4ची 5वी पॉवर होते 256. कळलं का? बरोबर आहे का? 256 होते का? सॉरी, एक मिनिट, माझं एक चुकलं आहे. 4ची, एक मिनिट काय, मी सांगतो, एक मिनिट थांबा. बघा, थोडंसं मी कन्फ्युज झालो होतो. बघा, 4ची 1 पॉवर 4 झाली. 4ची 2 पॉवर 16 झाली. 4ची 3 पॉवर 64 झाली. आणि 4 पॉवर काय करणार? याला गुणाकार करून, म्हणजे 4 चौक 16, हा 4ला 1, 4 सक 24 ना 1, 25. म्हणजे हे किती पॉवर आहे? 256. हे माहित आहे का? 4ची चौथी पॉवर आहे. ओके. ठीक आहे. याच्यावरून आपण समोर ही व्हॅल्यू पण काढू शकतो. पण माहिती आहे का, एवढं झमेल्यामध्ये जाण्याची काही गरज नाहीये. डायरेक्ट बघा, 5 दिल्या ना, त्याचे युनिट माहिती आहे का? 5ने कपणारच डायरेक्ट आन्सर. चला नेक्स्ट. आपण क्वेश्चन माहिती आहे का, मस्त क्वेश्चन दिलेला आहे. याला स्टार करून ठेवा, हा नेहमी येईल तुम्हाला एक्झाम मध्ये. बघा, काय म्हणता, एका संख्येला 899 ने भागले. ठीक आहे ना. एक संख्या म्हणजे ती कोणती होती माहित नाही, पण आपण त्याला एक्स मानू. एक्स एका संख्येला 899 ने भागले, तर मिळणारी बाकी किती आहे? 63 आहे. त्याच संख्येस जर 29 ने भागले, तर किती बाकी मिळेल? खूप मस्त इझी प्रश्न आहे. बघा, याचं माहिती आहे, कॉन्सेप्ट समजा किंवा ट्रिक समजा, ते तुम्हाला सांगतो. बघा, कन्सेप्ट म्हणजे काय, नेहमी आठवण ठेवा, ही जे मागे आहे ना 29, यांनी काय करायचे, या संख्येला भागून पाहायचं. या संख्येला जर भाग जाईल, तर मग काय तुमचं डायरेक्ट आन्सर येऊन जाईल. कळलं? या संख्येला जर आपण भाग दिलं तर. चला बघा, 899 भागीला आपण जर 29 केलं, तर याला माहिती आहे का, हा पूर्ण भाग जातो. याला हा पूर्ण भाग जातो. ओके, ठीक आहे. तुम्ही बघून घ्या ट्राय करून. ओके, याला पूर्ण भाग गेला. तर आठवण ठेवा, जर याला पूर्ण भाग गेला ना, काही नाही करायचं. मग बघा, आपण काय करू, सुरुवातीला जे 29 दिलाय, 29ने याला डिवाइड करून बघू. हा आपली पहिली स्टेप आहे. जर भाग गेला तर काही नाही करायचं, डायरेक्ट याला उचलायचं. किती आहे तो?
63 याला मग 29 ने डिवाइड करायचं. किती? 29 दुनी किती होऊन जाते? तुमचं होऊन जाईल 58. तर किती शेष उरेल? 5. बघा किती आला, डायरेक्ट आन्सर आला. ठीक आहे ना. ट्रिक म्हणजे काय आहे, जे 29 आहे ना त्यांनी याला भागून भागून 5 आणि नेहमी भाग जातोच. जे कन्सेप्ट बनतात ना ते भाग जातेच. ठीक आहे. आणि जर नाही गेला तर मग तो दुसऱ्या टाईपवर जातो. पण इथून भाग गेला तर डायरेक्ट काय करायचं, हे जे बाकी उरते याला डायरेक्ट बाजूला घ्यायचं 63 आणि 29 ने डिवाइड करायचं. 29 दुनी किती झाला? 58. किती उरले? 5. हाचा प्रश्नाचं उत्तर होतं. ठीक आहे. चला बघूया नेक्स्ट क्वेश्चन कडे. चला, द एव्हरेज ऑफ द प्राईम नंबर्स बिटवीन, बघा तो काय म्हणताय, 11 ते 30च्या मधात अभाज्य संख्या सांग. अभाज्य संख्या याला आपण मूळ संख्या म्हणतो नाही का. हा, जे मूळ संख्या आहे यांचा त्यांनी सरासरी विचारलेला आहे. त्याच्या त्यांनी काय विचारलेलं आहे? सरासरी विचारलेला आहे. ठीक आहे. तर बघा 11 ते म्हणजे पहिली हे कोणती येईल मूळ संख्या? ती येईल 13, मग येईल 17, ठीक आहे ना, आणि मग येईल 19, मग येईल 23 आणि मग येईल 29. सॉरी, मग येईल किती? 29. हे तुमची काय झाली? संख्या झाली. आणि किती संख्या झाली हे? 1 2 3 4 5. किती संख्या झाली? हे झाली तुमची 5. ठीक आहे. याला आपण डिवाइड करायचं. टोटल किती होते यांचं? याचं टोटल होते 101. 101 डिवाइड बाय 5 केलं तर ते होते 20.5. ठीक आहे ना. हे किती होईल? 20.5. आठवण ठेवा, अभाज्य संख्या नेहमीच मला पाहिजे कोणत्या याच्यामध्ये किती येते. ओके ते ठीक आहे. चला, हा प्रश्न काय म्हणताय, एका रेषाखंडाची लांबी 5 सेंटीमीटर 7 mm आहे आणि 9 सेंटीमीटर 6 mm लांबीचं आणखी एक रेषा. अरे हे जोडाच येत आहे फक्त. 5.6 आणि 9.6, 7 आणि हे झाले 13, हातचा आला 1, 9 आणि 10 आणि 5 15. आन्सर डायरेक्ट फक्त जोडायचं होतं त्याच्यामध्ये. हम्म. 118 मुलामुळे असं. ठीक आहे. हा लेवल 4चा प्रश्न आहे. हा आपण लेवल 4 मध्ये करू. ठीक आहे. इझीच आहे. जर तुम्हाला जवळ तर करा, नाही तर मी लेवल फोर मध्ये करून देईन तुम्हाला. ठीक आहे. हम्म. चला काय म्हणताय, 8.50, 8 मीटर 54 सेंटीमीटर लांबी असलेल्या एका ताराचे समान लांबीचे 7 तुकडे केले. इझी आहे. तर प्रत्येक काय नाही, डिवाइडच करायचे आहे. 8.50 डिवाइड बाय 7. 7 एक 7, उरले 1 आला, 7 दुनी 14, उरला 1, 7 दुनी 14 आणि हा जो पॉईंट होता तो इथे लावला. आन्सर किती आला? 1.2. हा सगळ्यात लास्टचा प्रश्न आणि हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. ठीक आहे. एक मिनिट घ्यायचा. चला, तुम्हाला 10 ते 15 सेकंड देत, तुम्ही जमेल तर तुम्ही करा, नाही तर मी सांगतोच. चला, नाही जमलं का? चला मी सांगतो. बघा ह्या प्रश्नाला काय करायचं, चांगला प्रश्न आहे. बघा, एका वर्गातील मुले पहिल्या दिवशी चॉकलेट्स 2/5 ना, 2/5. दुसऱ्या दिवशी किती करतात? 3/4. आठवण ठेवा. आणि शिल्लक किती उरले? 75. काही नाही करायचं. जे यांचं नेहमी काय करायचं, जे बट्यामध्ये आहे ना, म्हणजे जे खाली छेदामध्ये आहे त्यांचं एलसीएम घ्यायचं. बघा 5 आणि 4 याचा एलसीएम किती होऊन जाईल? 20. आपण काय म्हणून घेऊ की सुरुवातीला आपल्याकडे किती चॉकलेट होता ते मानून घेऊ आपण 20 युनिट असं मानू. ठीक आहे. तर बघा पहिल्या दिवशी किती केलं, आपल्याकडे होतं 20 युनिट. त्याचं यांनी किती केलं? 2/5 भाग खाल्ले. म्हणजे किती झालं? 5 चोक 20. म्हणजे किती? 8 चॉकलेट यांनी काय केलं? खाल्लं. हा कोणता झाला? फर्स्ट डे. हा तुमचा झाला फर्स्ट डे. आता सेकंड डेला काय केला? पण इथे आठवण ठेवा, दुसऱ्या दिवशी तो काय म्हणताय? उर्वरित. उर्वरित आणि जे बाकी दोन ऑप्शन अलग अलग आहे. ठीक आहे ना. उर्वरित उर्वरित मग काय करू आपण? हे आहे ना, 20 मधून आपण 8 मायनस करू. ते किती आले? 12. आणि 12 जाईल हा सेकंड डे. म्हणजे सेकंड डेला 12चं किती केलं त्यांनी? 3/4. 12चं किती केलं? 3/4. म्हणजे 4 तिया 12. किती झाले? 9. हे झालं तुमचं सेकंड डे. आता त्याच्याकडे किती वाचलेले आहे? तो म्हणते 75 चॉकलेट त्याच्याकडे वाचलेलं आहे. आणि आपल्या हिशोबाने किती खरं चॉकलेट संपले बघा? 8. 8 आणि 9 किती झाले? 8 आणि 16. म्हणजे किती झाले? ते 17 चॉकलेट काय केलं त्यांनी? संपवून टाकलं. 20 पैकी माहित आहे का 17 चॉकलेट संपले. आणि किती वाचले? 3 युनिट. आणि त्यांच्या हिशोबाने किती वाचले? तो म्हणते 75.
म्हणजे 3 युनिटची व्हॅल्यू किती झाली 75. आणि आपण मेन किती युनिट मानले होते, टोटल आपण मानले होते 20 युनिट. बस हे डिवाइडच करायचे आहे तुम्हाला, डायरेक्टच आन्सर येईल बघा. हे आपण हे करू तर 3 एक 25 तिया 75, 25 झालं आणि 25 गुणिला 20, 25 गुणिला 20, डायरेक्ट आन्सर किती आला 500. ओके, हा याचं कॉन्सेप्ट होता. अजून एक वेळा सांगू का? चला कलर चेंज करून सांगतो. चला बघा, सुरुवातीला काय केलं आपण, एलसीएम आणि 5 आणि 4चा एलसीएम घेतला, तो होते 20. आपण काय म्हणलं की सुरुवातीला माझ्याकडे 20 युनिट चॉकलेट आहे. ओके, ठीक आहे ना. मग काय केलं, 20चं काय केलं त्यांनी, सुरुवातीला 2/5 त्यांनी खाल्लं. 2/5, 5 एक 5 आणि 5 चोक 20 आणि 4 दोन्ही काय झालं 8. म्हणजे पहिल्या दिवशी किती चॉकलेट खाल्ले त्यांनी, पहिल्या दिवशी त्यांनी खाल्ले 8 चॉकलेट. मग इथे बघा, इथे त्यांनी म्हटलं आहे उर्वरित म्हटले आहे. उर्वरित म्हटलं त्याचं मिनिंग काय होते की जे संपलेले ते मायनस करून सुरुवातीला 20 होते आणि 8 आपण पहिल्या दिवशी निपटवून टाकले, मग किती वाचले 12. आता मग तो दुसऱ्या दिवशी काय करतो की 12चा सुद्धा 3/4 खातो आणि 12चा 3/4 खाल्ला म्हणजे 4 एक 4, 4 तिया 12, हा 3 वेळा भाग जाईल आणि 3 गुणिला 3 किती होते 9. पहिल्या दिवशी किती उडवली चॉकलेट 8 खाल्ली आणि दुसऱ्या दिवशी किती खाल्ली 9. 8 आणि 9 किती झाले 17. सुरुवातीला 20 होते आणि 17 चॉकलेट त्यांनी उडवून टाकली. आता किती युनिट बाकी आहे आपल्याकडे, ठीक आहे, एक मिनिट गाईज. आता आपल्याकडे किती युनिट बाकी आहे, 3 युनिट बाकी आहे. पण त्याच्या हिशोबाने तो म्हणते की 75 युनिट बाकी आहे. तर 3 युनिटची व्हॅल्यू किती झाली 75 आणि आपण सुरुवातीला किती मानली होती 20 युनिट मानली होती. तर 3 75ला किती वेळा भाग जाईल, तो जाईल 25 वेळा. मग याचा गुणाकार करायचा आहे. 25 दुनी 50, म्हणजे सुरुवातीला आपल्याकडे किती चॉकलेट होती, ती होती ती सॉरी 500 चॉकलेट होती. ओके, चला एवढेच क्वेश्चन होते वाटते पार्ट 2 मध्ये. पार्ट 2 मध्ये एवढेच क्वेश्चन होते. ओके, तर भेटूया पुढच्या भागाला. चला ठीक आहे, ओके, टेक केअर.